सर्व मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो। तरुणाईला उद्योगाला दिली चालना, फुले शाहू आंबेडकरांचा या ठिकाणी खडबूजला। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन झालेलं आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण महाराष्ट्राचा जाणता राजा आदरणीय उमेदवार आदरणीय नारायणराव पाटील यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय। या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा स्वाभिमान महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब आलेले आहेत। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय। आदरणीय उमेदवार नारायणराव पाटील यांना विनंती आहे की आपण समोर यायचं। शिवरायांचा धडा वाचवू संविधान रे तोच आधार रे, वीज पाणी या शेतीला गावोगावी आम्ही केला, शिक्षणाचा निर्धार रे स्वप्न। रामकृष्ण हरी, आवाज आवाज मोठा आला पाहिजे, नागपूरला गेला पाहिजे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे की या ठिकाणी आपण महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या भारताची राज्यघटना लिहिली, ते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणाची गंगोत्री या महाराष्ट्रामध्ये आणि देशात आणली, ते आदरणीय ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे नेते, या करमाळा तालुक्याचा स्वाभिमान, देशभक्त माजी आमदार स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। या ठिकाणी मी आदरणीय नारायणराव पाटील आणि माजी आमदार जयवंतरावजी जगताप साहेब यांना विनंती करतो की त्यांनी देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सत्कार करावा। आदरणीय भाऊ आदरणीय आबा साहेब आणि आदरणीय भाऊ यांच्या शुभ हस्ते आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सत्कार होतोय। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात एकदा त्यांचं स्वागत करायचंय। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांचा सत्कार युवा नेते सुनील बापू सावंत आणि युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। शंभूराजांना विनंती आहे की त्यांनी आदरणीय दादासाहेबांचा सत्कार करण्यासाठी पुढे यायचंय। सुनील बापू सावंत इकडे उलटा भूप येत। माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करमाळा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोषजी वारे आणि या सभेचे संयोजक माननीय देवानंदजी बागल यांच्या शुभ हस्ते होतोय। होळकर घराण्याचे वंशज होळकर महाराज यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आणि त्यांचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय। त्यांचाही सत्कार या ठिकाणी संयोजकाच्या वतीनं होतोय। आदरणीय ऍडव्होकेट राहुलजी सावंत यांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार करावा। काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापरावजी जगताप आपणही पुढे या। या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही शब्दसुमनांनी स्वागत करतो।
देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि संरक्षण मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या महाराष्ट्राचा स्वाभिमान माजी उपमुख्यमंत्री आणि आमचे श्रद्धास्थान आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब, या करमाळा मतदारसंघाचा स्वाभिमान आमचा श्वास माजी आमदार आदरणीय जयवंतरावजी जगताप साहेब, माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि धडाडीचे खासदार आदरणीय धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब, आदरणीय होळकर साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे उद्याचे आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील, सर्व आमच्या महिला पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव आणि समोर बसलेले सर्व मतदार बंधूंनो, 244 करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय नारायणआबा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याच्यानंतर आदरणीय नारायणआबा पाटील असतील, आदरणीय माजी आमदार जयवंतरावजी जगताप असतील, आदरणीय सावंत बंधू असतील, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, काँग्रेसचे सगळे पदाधिकारी असतील, यांनी या करमाळा मतदारसंघातील गाव न गाव आणि वाडी वस्ती पिंजून काढली. प्रत्येक ठिकाणी घरोघर जाऊन देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार पोहोचवण्याचं काम या मंडळींनी केलं. बंधूंनो, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जर कुणी केली असेल तर ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केली. या महाराष्ट्रातील फळबागधारकांना अतिवृष्टी झाल्यानंतर जर जास्त प्रमाणात अनुदान आणि संपूर्ण मदत जर कुणी केली असेल तर ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केली. या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस या देशावरती भूकंप असो, अतिवृष्टी असो, पूर असो, ओला दुष्काळ असो, सुका दुष्काळ असो, अशी जीवघेणी संकट आली, त्यावेळी विघ्नहर्ता म्हणून या देशामध्ये जर सगळ्यात पहिल्यांदा नाव कुणाचं घेतलं जातं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं घेतलं जातं. मग तो भूकंप महाराष्ट्रातल्या किलारीचा असू द्या अथवा गुजरातचा असू द्या. आदरणीय साहेबांनी जी शेतकऱ्यांबाबतची भूमिका घेतलेली तीच भूमिका घेऊन कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांच्या त्यागाचा वारसा ज्यांच्या नसानासात आहे आणि रक्तात भिनलेला आहे, त्या माजी आमदार नारायणआबा पाटील यांनी गेली 30 ते 35 वर्ष झालं या करमाळा मतदारसंघातील शेतकऱ्यांची सेवा केलेली आहे. आणि त्याच माध्यमातून 2014 साली या करमाळा मतदारसंघातील जनतेनं एक जनतेचा सेवक म्हणून आदरणीय नारायणआबा पाटील यांना विधानसभेमध्ये पाठवलं. त्यावेळी बंधूंनो, आदरणीय आबांनी विधानसभेमध्ये गेल्यानंतर 1300 कोटी रुपयांची विकास कामं केली. आपली पहिलीच टर्म होती आणि या पहिल्या टर्मची नोंद विधिमंडळाचे तत्कालीन प्रधान सचिव अनंतरावजी कळसे यांनी सुद्धा घेतली. आणि नवोदित आमदारांमध्ये सगळ्यात जास्त विकास काम करणारा, या मतदारसंघासाठी सगळ्यात जास्त अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणारा आमदार म्हणून आपल्या नारायणआबा पाटील यांची नोंद झालेली आहे. म्हणून मला सांगायचंय की आदरणीय नारायणआबा पाटील यांचे या करमाळा मतदारसंघासाठी अतिशय चांगले संकल्प आहेत साहेब. या करमाळा तालुक्यातील उत्तरेच्या भागाकडील रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाली पाहिजे आणि या करमाळा तालुक्यातले 65,000 एकर क्षेत्र ओलिताखाली आलं पाहिजे. हा आबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मला वाटतं तुमच्या मार्गदर्शनाखाली उत्तरेकडच्या लोकांना या भीमेचं पाणी निश्चितपणे मिळणार आहे. याच्यानंतर आदरणीय आबांचा एक संकल्प आहे की माढा तालुक्यातील बेंदोडा जो 35 किलोमीटर लांबीचा आणि 13 गावांना घेऊन जाणारा, लाभ मिळवून देणारा बेंदोडा आहे, त्याचाही प्रश्न कायमस्वरूपी उजनीच्या पाण्यातून मिटला गेला पाहिजे. आदरणीय आबांचा एक संकल्प आहे की या मतदारसंघामध्ये चांगले रस्ते झाले पाहिजे, चांगली वीज मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे बंधूंनो, प्रास्ताविकात मी जे सांगतोय ते आबांच्या जाहीरनाम्यात आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात आहे. त्यामुळे अधिक सांगत नाही. 20 तारखेला तुम्ही आम्ही सगळ्यांनी आदरणीय नारायणआबा पाटील यांच्या तुतारी घेतलेला माणूस या चिन्हासमोरील बटन दाबायचंय आणि तुमचा आमचा करमाळा मतदारसंघाचा हा बुलंद आवाज या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचा आहे. याच्यानंतर आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार आदरणीय नारायणआबा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात आदरणीय आबांचं स्वागत करायचंय. होऊ घातलेल्या विधानसभेच्या
प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या देशाचे नेते, माजी संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते विजयसिंहजी मोहिते पाटील, त्याचबरोबर खासदार सन्माननीय धीरशीलजी पाटील साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले बोरगावचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संघटक सचिव सन्माननीय पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले होळकर घराण्याचे वंशज सन्माननीय होळकर साहेब, व्यासपीठावरील उपस्थित असलेले आमचे सहकारी तांबोळी साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे वैभव राजे, त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील आमचे ज्यांनी मला पाठिंबा दिला ते जयवंतरावजी जगताप साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी, त्याचबरोबर वहिनी साहेब, सुभाष आबा, अशी सर्वच नेते मंडळी उपस्थित आहेत. साहेब, मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय, सावंत बंधू साहेब, या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय, माझ्या दोन तीन मागण्या महत्वाच्या आहेत की माझ्या उत्तर भागामध्ये करमाळा तालुक्याच्या तुम्ही जेव्हा लोकसभेच्या प्रचाराला आला होता त्यावेळेस जवळजवळ आमच्या तालुक्यातल्या 40 सरपंचांना आपण वेळ दिला, त्यांच्याशी जवळजवळ 20-25 मिनिटे तुम्ही त्यांची योजना समजून घेतली आणि लोकसभा होऊ द्या, विधानसभा होऊ द्या, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला वेळ देतो असं अभिवचन दिलेलं आहे. ही निवडणूक झाल्यानंतर आम्हाला वेळ द्यावा आणि जे उजनीतून वाहून जाणारं पाणी आहे 4 महिने ते उचलून आम्हाला उत्तर भागाला द्यावं असं या ठिकाणी आपल्याला मी विनंती करणार आहे. कारण बऱ्यापैकी तालुक्याचा पूर्व भाग त्याचबरोबर दक्षिण भाग हा ओलिताखाली आलेला आहे आणि राहिलेला उर्वरित भाग उत्तर भाग हा पाण्यापासून वंचित राहिला आहे. त्याच्यामुळे या भागामध्ये रिटेवाडी योजना राबवणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून माझ्या तालुक्यातला शेतकरी ताठमानेने जगेल आणि त्याची शेती बागायत होईल असं या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं. नंतर आमच्या ज्या भागामध्ये लाईट जे शेतकरी आहेत उजनीवरचे त्यांना लाईट कमी प्रमाणात दिली जाते आणि इंदापूर भागामध्ये जास्त दिली जाते. तर इंदापूरला जेवढी 8-9 तास लाईट दिली जाते तेवढीच माझ्याही शेतकऱ्याला 8-9 तास लाईट मिळावी अशी एक आपल्याला विनंती करणार आहे.
विषय दुसरा असा आहे की या तालुक्यामध्ये आपल्या माध्यमातून एक इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी व्हावं. आपल्या मोठ्या संस्था, शिक्षण संस्था या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज झालं तर सर्वसामान्याची मुलं या करमाळा तालुक्यामध्येच राहून इंजिनियर, डॉक्टर वगैरे होतील आणि त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. सर्वसामान्याच्या मुलांमध्ये अतिशय हुशार आहेत आणि ते जर त्यांना हितच हे मिळालं, शिक्षण मिळालं तर थोडं मला वाटतंय बरं होईल. जे कोळगाव धरण आहे त्या कोळगाव धरणामध्ये जे आमचे शेतकरी आहेत ज्यांच्या जिमनी गेल्यात त्यांना त्या ठिकाणी मासेमारीचं परवाने मिळावं अशी या ठिकाणी आपल्याला मी विनंती करणार आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना आज बंद अवस्थेत आहे. त्यालाही आपल्या माध्यमातून सरकार आल्यानंतर ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी बँकेचं कर्ज देऊन हा कारखाना परत वैभवाला न्यावा अशी आपल्याला विनंती मी करणार आहे. मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे साहेब की हा तालुका पूर्वीपासूनच सन्माननीय पवार साहेबांना तुम्हाला मानणार आहे, मोहिते पाटलांना मानणार आहे, त्याचबरोबर नामदेव जगताप यांचे चिरंजीव जयंतराव जगताप यांना मानणार आहे. आणि म्हणून पहिल्यापासून ही माणसं आपल्या सहवासामध्ये राहिलेली आणि म्हणून अधिक बोलणार नाही. मी जाता जाता एवढंच सांगेल की मी सर्वसामान्य कुटुंबातला आणि तुमच्या जुन्या सहकार्याचा मुलगा आहे. माझ्यावरती तुमची कृपादृष्टी राहावी आणि मला तुमचा आशीर्वाद मिळावेत. माझ्या पाठीमागं तुमच्यामुळं हा करमाळा तालुका उभा राहिलेला आहे. मोहिते पाटलांमुळे माझ्या पाठीमागं हा करमाळा तालुका उभा राहिलाय. निश्चित या वेळेस तुम्ही मला तिकीट दिले तो माझा निश्चित विजय हा निश्चित झालेला आहे. फक्त तुम्ही आव्हान करा. आमचा करमाळा तालुका पूर्ण तुमच्या क्षमतेने पाठीमागे उभा राहील अशी या ठिकाणी ग्वाही देतो. अधिक न बोलता, अधिक न वेळ घेता मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबा. या ठिकाणी करमाळा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील, सन्माननीय जयवंतरावजी जगताप साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. एकदा आदरणीय जयवंतराव जगताप साहेब यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. आज या ठिकाणी उमर शमशेर मदारी समाज यांनी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला आणि मला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं सगळ्याच्या वतीनं आम्ही धन्यवाद देतो, आभार मानतो. देशाचे नेते, माझं आणि तुमचं श्रद्धास्थान केंद्रीय संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून ज्यांचा आम्ही नाम उल्लेख करतो, आदरणीय श्री पवार साहेब, आमचे तुमचे दुसरे श्रद्धास्थान असलेले आमच्या जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, दादा, आमचे नवीन खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब, भूषण सिंग होळकर, अहिल्यादेवी यांचे वारसदार भूषणसिंग राजे होळकर, व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर,
साहेबांना पुढं सभेला जायचंय, त्याच्यामुळं सगळ्याचा नाम उल्लेख शक्य नाही. पण आदरणीय व्यासपीठ, आशीर्वाद द्यायला आलेले तुम्ही सगळे मतदार आणि बंधू आणि भगिनी, या ठिकाणी मला वाटतं नारायण आंबाजी त्याच्या भाषणात सगळ्या मागण्या मांडलेल्या आहेत साहेबांच्या पुढं, आणि साहेबांनी त्या ऐकल्यात. त्यामुळे मी काय परत मांडत नाही, कारण आमदार त्याला व्हायचंय. ते सगळ्या मागण्या पूर्ण करून घेईल. इकडे बसा, इकडे बसा काका, इकडे बसा, असं इकडे 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 इकडे. आज मला वाटतं मोठी लग्न सराई आहे, शेतीतली कामं चालू आहे, तरी सुद्धा पवार साहेबांना, थोरल्या साहेबांना ऐकण्यासाठी आपण इथं आलेला आहात. या देशामध्ये शेतकऱ्याचे, उपेक्षित समाजाचे, बेरोजगारांचे, महिलांचे, माता भगिनींचे, सगळ्यांचे कैवारी म्हणून आपण साहेबांकडे बघतो. मी जास्त वेळ काय घेणार नाहीये, कारण साहेबाच्या पुढे मला एवढं जास्त बोलता येणार नाहीये. पण साहेब, ज्या ज्या वेळेस तुम्ही आलात, मी 1990 साली अपक्ष म्हणून उभारलो होतो, आणि रावसाहेब पाटील काँग्रेस पक्षातनं उभा होते, आणि साहेब त्यांच्या प्रचाराला येणार होते. त्यावेळेस मला वाटतं साहेबांचं हेलिकॉप्टर खाली न उतरता वरनच गेलं, आणि त्यावेळेस मी निवडून आलो. संजय शिंदेला पाठिंबा दिल्यानंतर साहेबांचा आशीर्वाद आहे म्हणून सांगायला तुम्हाला सांगतो, सुभाष आबा गुळवे इथं आले होते, आणि ह्या स्टेजवरती त्यांनी सांगितलं होतं की त्यांना पाठिंबा आहे. त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगतो, आपण संजय शिंदेला निवडून दिलं. 1909ला 9 ते 4 मी सेनेतनं निवडून आलो होतो, पण साहेब तुमच्या बरोबरच होतो. आणि अपक्ष निवडून आल्यावर सुद्धा मी साहेबांकडेच गेलो होतो. 9ला काही थोड्या गोष्टी घडल्या असतील, साहेबांनी थोडासा कानाक डोळा केला आणि श्यामल बागलच्या प्रचाराला आले, त्या निवडून आल्या. म्हणजे ज्या वेळेस साहेब येतात त्यावेळेस नारायण आबा हा विजय निश्चित असतो. आणि आज सुद्धा साहेब आलेत, तू आमदार झालाय, तू जेवढेही प्रश्न साहेबांच्या पुढे मांडलेत ते साहेबांना आधीच माहिती आहेत. जरी तू सांगितले तरी साहेब त्याची निश्चित अंमलबजावणी करतील. आणि मला वाटतं कर्जमाफी असेल, आमच्या आया बहिणींना सुरक्षा सुव्यवस्था असेल, किंवा तुम्हाला सांगतो तुमच्या शेतीमालाला हमी भाव असेल, तर ते म्हणजे फक्त आमचे साहेबच देत आहेत. आज साहेबांना म्हणणार नाही मी एवढं वय झालंय तेवढं वय झालंय, कारण साहेबांना लय राग येतो त्या गोष्टीचा. पण यमाला सुद्धा मागं सारून साहेबांनी तुमच्या सेवेसाठी व्रत घेतलेलं आहे. त्या साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभा राहावं, आणि भविष्यामध्ये साहेबांना परमेश्वराने हजारो वर्षाचं आयुष्य द्यावं, असं या ठिकाणी मी तुम्हाला साक्षी ठेवून सांगतो. त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ आहे की तुमच्यासारखा नेता साहेब होणे नाही आणि होणारही नाही. म्हणून तुमची ह्या देशाला, राज्याला गरज आहे. आणि ह्या वेळेस साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जेवढेही साहेबांनी उभा केलेले तुतारी वाजवणारा माणूस, त्याला सगळ्यांनी निवडून द्यायचंय. कुणी साहेबांचं चिन्ह घेऊ द्या, काही घेऊ द्या, त्यांना ते लाभत नाही आणि पचतही नाही. कारण तुम्ही सगळे साहेबांच्या माग पाठीशी खंबीर उभारला आहात
आणि साहेबाचा आशीर्वाद जोपर्यंत तुमच्या आमच्या डोक्यावर आहे तोपर्यंत तुम्हाला सांगतो आम्ही अडचणीत येणार नाही. भविष्यामध्ये हा महाराष्ट्र सुजलाम सुफला करण्यासाठी आणि तुमच्या सगळ्या मागण्या आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण साहेबाच्या पाठीशी उभं राहावं अशी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्याला विनंती करतो. आणि साहेबांना अनेक सभा घ्यायच्या आहेत त्याच्यामुळं मी माझं प्रास्ताविक इथंच थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि संरक्षण मंत्री तुमचा आमचा स्वाभिमान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. रामकृष्ण हरी. आवाज मोठा. रामकृष्ण हरी. आजच्या सभेला उपस्थित असलेले आमचे सहकारी विजयसिंह वैष्णव पाटील ज्यांना देशाच्या लोकसभेमध्ये तुम्ही निवडून दिलं ते खासदार जयसिंह वैष्णव पाटील ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले माजी आमदार जयंतराव जगताप किंवा आम्हा सगळ्यांचे उमेदवार नारायणराव पाटील आजच्या कार्यक्रमाच्यासाठी अगत्याने या ठिकाणी उपस्थित असलेले मल्हारराव अहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंबाचे वारसदार भूषणसिंग होळकर, रवी पाटील, सविताराजे भोसले, सुवर्णताई शिवफुले, संतोष वारे, वैभवराजे जगताप, शौर्यराजे जगताप, संजय पाटील घासेकर, सुभाष गुरुवे, शहाजीराव देशमुख, इरफानशेख तांबोळी, श्री सावंत, जवानंद लागल, नवनाथ झोळ, अतुल पाटील, नवीनताई जाधव, व्यासपीठावर बसलेले बाकी सगळे सहकारी आणि हजारोच्या संख्येनं भर सकाळी आजचा दिवस एक कोणती लग्नाची तीच आहे तरी तुम्ही सगळ्यांनी हा निकाल घेतला दिसतोय की आधी लग्न कोंडाण्याचं आणि त्याच्यानंतरचं बाकीचं आणि उपस्थित बंधू विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. 6 महिन्याच्या पूर्वी 8 महिन्याच्या पूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. तुम्ही तुमचं काम उत्तम केलं. धैर्यशील महिलांना फारमध्ये पाठवलं. मी एकदा लोकसभेच्या निवडणुकीला उभा होतो आणि त्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही मोठ्या मताने मला दिल्लीला पाठवलं. केंद्राची जबाबदारी मिळवली आणि जे काही करता येईल ते देशासाठी करण्याचा प्रयत्न केला. कर्नाळा तालुका याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचा हिस्सा आहे. मला आठवत आहे की एकेकाळी मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व हे 2 तालुक्याकडे होतं. एक कर्नाळा तालुका नामदेवरावजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा माळशिरस तालुका स्वर्गीय शंकररावजी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली. अनेक वर्ष या जिल्ह्याचा कारभार या उभयतांनी केला. सामान्य लोकांना संघटित केलं आणि त्यावेळेचे देशाचे राज्याचे नेते कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीशी हमेशा शक्ती उभी केली.
मला आठवत आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्यावर प्रखरनिष्ठ असलेल्या व्यक्ती याची जर आपण नोंद केली तर नामदेवराव जगतापांच्या नावाशिवायची कधी खोली होत नव्हती. आणि नेतृत्व स्वीकारलं तर त्याला साथ द्यायची, त्याच्या तडजोड करायची नाही, ही भूमिका करमाळा तालुक्याने नेहमी घेतलेली होती. आणि त्यामुळे इथं कधी यायचं झालं तर मला नामदेवरावांची आठवण पहिल्यांदा होते की ज्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं, जिल्हा परिषद अध्यक्षपद सांभाळलं आणि इथल्या प्रगतीच्यासाठी अखंड भावनानं प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे, तो वारसा चालवण्यासाठी जयवंत असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी ती भूमिका आजपर्यंत जतन करून ठेवलेली आहे. त्याच्याबद्दल त्यांना मी अंतःकरणापासून या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. निवडणूक विधानसभेची आली, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्या आधी महाराष्ट्राची स्थिती चांगली नव्हती. पण लोकसभेची निवडणूक आल्याच्या नंतर आम्ही विविध पक्षाच्या नेत्यांना एकत्र केलं आणि त्याला सामोरं जायचा निकाल घेतला. महाराष्ट्रामध्ये एकंदर 48 खासदारांच्या जागा होत्या. आम्ही विरोधकांची एकी केली, निवडणुकीला सामोरं गेलो. 48 पैकी तुम्ही लोकांनी 31 जागा आम्हाला लोकांच्या बाजारात दिल्या आणि एक मोठा विजय देशाच्या भाजपाच्या निवडणुकीमध्ये करण्याच्या संबंधीचा इतिहास तुम्ही लोकांनी घडवला होता. दिल्लीमध्ये बहुमत आम्हाला मिळालं नाही. आमची इच्छा होती की बहुमत मिळावं, पण ठीक आहे, नाही मिळालं तरी या राज्यातनं 30 खासदार हे जे तुम्ही निवडून दिले त्या 30 खासदारांच्या शक्तीमुळे आम्ही महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी तुम्ही दिलेल्या खासदारांच्या शक्तीचा आम्ही आज त्या ठिकाणी उपाय करतो. अनेक गोष्टी सांगता येतील. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न, ऊसाच्या किमतीचा प्रश्न, बंद पडलेल्या कारखान्यांचा प्रश्न, नव्या पिढीच्या तरुणांना हाताला काम मिळण्याचा प्रश्न, महिलांचा सन्मान राखण्याचा प्रश्न, समाजातले अल्पसंख्याक आहेत त्यांच्या हिताची जपणूक करण्याचा प्रश्न, अनेक प्रश्न आज महाराष्ट्राच्या समोर आहेत आणि देशाच्या पातळीचे आहेत. ते मांडण्यासाठी तुम्ही जे सगळे खासदार निवडून दिले व त्याच्यामध्ये धैर्यशील असतील, आजूबाजूच्या राज्याचे खासदार असतील, यांची सामूहिक शक्ती ती आम्हाला उपयोगी पडते आणि त्याचं 100% श्रेय तुम्हा लोकांचं आहे. तर निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी साथ दिली. आज काय शिक्षा आहे? महिलांचा विचार करा. आज ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी सांगितलं की आम्ही महिलांचे प्रश्न सोडवतो. चांगली गोष्ट आहे. महिलांची प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची भूमिका ही मोदी साहेबांनी घेतली, त्यांच्या सरकारने घेतली. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं की आम्ही महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आणि लेक माझी लाडकी नावाची योजना करणार. म्हणजे गमतीची गोष्ट आहे. 1500 रुपये महिलांना देणार एका बाजूने. आज महाराष्ट्रात महिलांची अवस्था काय? हल्ली युती सरकार आहे. या युती सरकारच्या काळामध्ये महिलांच्यावरच्या अत्याचाराची संख्या ही प्रचंड वाढली. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये
किती महिलांच्यावर अत्याचार झाला याची आकडेवारी आम्ही सरकारकडनं मागितली आणि ती आकडेवारी काय सांगते 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात 67,381 एवढ्या महिलांच्यावर अत्याचार करण्यात आले. याचा अर्थ दर तासाला 5 तक्रारी महिलांच्या अत्याचाराच्या या महाराष्ट्रामध्ये नोंद आहे. दुसरी एक गोष्ट आहे, महाराष्ट्रात आणखी एक चिंतेची गोष्ट आहे, महिला ह्या बेफारचा होणार. आज त्याची माहिती घेतली, महाराष्ट्राचा नंबर आज बेफारचा होण्याच्या मध्ये 7 देशात 3रा आहे. राज्यातील बेफारचा मुली आणि महिला याची आकडेवारी आम्ही सरकारकडनं मागितली. तुम्हाला आश्चर्याचा धक्का होतो की आज मी महाराष्ट्राच्या महिला आणि मुली ज्या बेफारत आहेत त्यांचा आकडा 64,000 आहे. आता 64,000 घराच्या लिखी बाई कुठे गेला त्याचा पत्ता नाही, कुणी फरवा केली हे माहिती नाही, घरी ते येऊ शकत नाही. एका बाजूने अत्याचार आणि दुसऱ्या बाजूनं हा बेफारता होण्याचं संकट. याचा अर्थ एकच आहे की स्त्रियांचं संरक्षण करण्याच्यासाठी आज ज्यांच्या हातामध्ये राज्य आहे त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवला जात नाही. आमच्या बहिणींचं, आमच्या मुलींचं रक्षण जे सरकार करू शकत नाही त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. हा निकाल पुण्याच्या निवडणुकीमध्ये घेतला पाहिजे. आज या ठिकाणी मी येत असताना बघत होतो, मोठ्या संख्येनं या सभेवर जाण्याच्यासाठी तरुणांची यादी होती. अनेक तरुण त्या ठिकाणी येत होते या सभेच्यासाठी. या तरुणांना बघितल्याच्या नंतर एका बाजूने मला आनंद होतो की उद्या राज्याची शक्ती आहे आणि ही शक्ती आपण राज्याच्या हितासाठी वापरू शकलो तर राज्याचा चेहरा बदलण्याची ताकद या तरुणांच्यामध्ये. पण दुसऱ्या बाजूने मला चिंता अशी वाटते की आमच्याकडे तरुण आहेत, शाळा काढल्या, कॉलेजेस काढली, या शहरामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नावानं महाविद्यालय चालू आहे, तिथून विद्यार्थी शिकतात. सगळ्या महाराष्ट्रात सुविधा दिल्या आहेत आणि त्याचा परिणाम आज मुलांची शिक्षित मुलांची संख्या ही महाराष्ट्रात वाढलेली आहे. याचा आनंद आहे, त्याच्याबद्दल दुःख व्हायचं कारण नाही. पण शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलं शिकली, त्यांची अपेक्षा एक असते, काम करायचा अधिकार द्या, नोकरी द्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात अर्ज घेऊन ही तरुण पिढी हिंडते, पण त्यांना काम करण्याचा अधिकार किंवा नोकरीचा अधिकार हा मिळत नाही. आणि त्याचा परिणाम आज बेकारी वाढली. आज आमच्याकडे माहिती अशी आहे की राज्यामध्ये उद्योग विभाग आणि रोजगार विभाग हे 2 विभाग आहेत सरकारचे. आणि या 2 विभागाकडे 62 लाख तरुणांनी नोकरीच्यासाठी नोंद केलेली आहे. याचा अर्थ शिकलेल्या 62 लाख मुलांना या राज्यात नोकरी मिळू शकत नाही. कशासाठी राज्य चालवायचं? जे राज्य करते आहेत त्यांची जबाबदारी की या संबंधी काही ना काहीतरी करायचं. पण या तरुणांच्याकडं जिंकून बघायची तयारी आजच्या राज्यकर्त्यांची नाही. आणि त्यामुळे तरुणांच्यामध्ये एक प्रकारची निराशा ही होते. आणि निराश झालेल्या तरुणाई ही शेवटी देशाच्या दृष्टीनं चिंताजनक स्थिती तयार करते. आणि त्यामुळं जो तुमच्या हाताला काम देऊ शकत नाही त्या लोकांच्या हातात आपण सत्ता द्यायची नाही. उद्याच्याला या तरुण पिढीला काम द्यायचा अधिकार हा दिला पाहिजे
आणि त्यासाठी पावलं टाकली पाहिजे. तिसरा वर्ग अतिशय महत्वाचा आहे आणि तो तुम्हा लोकांचा आहे, शेतकरी समाज. आज काय चित्र दिसतंय? आज चित्र असं दिसतंय की शेतकऱ्यांच्या मध्ये आत्महत्या वाढल्या. किती आमदार वाढल्या मध्यंतरी आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला. आज गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 20,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जीव दिला. जीव देणं काही साधी गोष्ट. घर उद्ध्वस्त होतं. अनेक संकट घरी येतात. हे असताना सुद्धा शेतकरी जीव देतो. कशामुळे? त्याचं कारण नाही ते खोलामध्ये गेल्यानंतर कळतं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकाने जीव दिला. शेतकरी कुटुंबात होता. मी चौकशी करायला मुद्दाम यवतमाळला गेलो. ज्याच्या घरात जीव दिला होता त्याच्या घरची चौकशी केली. त्याची बायको होती, एक मुलगा होता, एक मुलगी होती. मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलगा शिकत होता. त्या माऊलीला जाऊन विचारलं की तुझ्या मालकाने जीव का दिला? रडत रडत तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये 2च पिकं आहेत, एक कापूस आणि दुसरं सोयाबीन. कापूस आणि सोयाबीनसाठी माझ्या मालकाने 6 एकराचं क्षेत्र बाजूला काढलं. त्यासाठी मी बियाणं आणलं, खतं औषधं आणली, त्यासाठी बँकेचं कर्ज काढलं आणि सोन्यासारखं पीक आलं. अतिवृष्टी झाली, सगळं पीक नष्ट झालं. पीक नष्ट झालं, दुसऱ्याचं कर्ज डोक्यात तसंच राहिलं. दुसऱ्या वर्षी मालकाने बँक पैसे देत नव्हती, कारण तो थकबाकीदार झाला. सोसायटी पैसे देत नव्हते, त्याचं कारण थकबाकी. त्यांनी काय करावं? तो खाजगी सावकाराकडे गेला आणि सावकाराकडनं कर्ज घेतलं. पुन्हा 6 एकराचं क्षेत्र लावलं आणि परिणाम काय झाला? सोन्यासारखं पीक आलं आणि कपाशीवर लाल्या नावाचा रोग पडतो, तो रोग पडला आणि सगळं पीक उचलत झालं. त्याचं योजना जे होतं सावकाराच्याकडनं घेतलेलं ते दुसऱ्या तसंच राहिलं. 2 कर्ज फेडायची ऐकत नाही, थकबाकीदार कर्ज नाही मिळत नाही, भांडवली गुंतवणूक करायची ताकद नाही. आणि असे दिवस चालले. एक दिवशी सावकारांनी तगार लावला, माझे पैसे टाक. तो देऊ शकला नाही. त्याच्या घरातली भांडी कोणी बाहेर काढली. त्या ग्रस्ताला ते सहन झाले. मुलीचं लग्न ठरलंय, काही पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासमोर घरातली भांडी बाहेर काढणं ही आमच्या सन्मानाच्या दृष्टीने अतिशय वाईट गोष्ट आहे. ते त्याला सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी बाजारात गेला, इंजिनची बाटली घेतली, घाटा खाला आणि जीव देऊन टाकला. शेतकरी जीव असा देतो, काहीतरी कारण नाही. त्याची शेती उद्ध्वस्त व्हायला लागली. त्यामुळं त्याच्या डोक्याचं कर्ज फेडण्याची ताकद झाली नाही. त्यामुळं नाईलाजाने या चौकाला जाण्याची भूमिका आज शेतकरी करायला लागले. आणि ज्या राज्यामध्ये 2 वर्षामध्ये 20,000 लोक, 20,000 शेतकरी आत्महत्या करतात, याचा अर्थ राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हवं तसं लक्ष दिलं नाही, हाच त्याचा निष्कर्ष आहे. आणि आत्महत्या शेतकऱ्यांची थांबवायची असते, महिलांचे अत्याचार थांबवायचे असतील, तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल तर राज्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. तो बदल कसा करायचा? उद्याच्याला 20 तारखेला मत द्यायचा अधिकार तुम्हा सगळ्यांना मिळेल. आणि तो अधिकार मिळाल्याच्या नंतर त्या अधिकारानुसार तुम्ही मतदान केंद्रात जाणे आणि जी मतपत्रिका तुमच्या समोर असेल ती आज
हा शेतकरी असेल, महिला असेल, तरुण असेल, यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची ताकद महारा विकास आघाडी या संघटनेच्याकडे आहे. आणि या संघटनेच्या वतीनं या मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी नाराज भाषांची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. त्यांच्या उमेदवारीच्या समोर त्यांचं जे चिन्ह आहे, तुतारी फुंकणारा शेतकरी त्याच्यासमोरचं वचनदारला बहुमत द्या. तुम्ही राज्याचं बहुमत आम्हाला लोकांच्या हातामध्ये दिलं तर मी तुम्हाला खात्री देतो की या प्रश्नाच्या सोडवणूक करण्याच्यासाठी आम्ही लोकसत्तेचा वापर करू. उगीच सत्ता हातात घेतली नाही. अनेक वेळा तुम्ही लोकांनी माझ्या हातात सत्ता दिली. मी देशाचा शेतीमंत्री झालो आणि त्यावेळेला शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न होता. त्याचा सुटका करण्यासाठी 70,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. आणि इथंच नाही, नंतरच्या काळामध्ये कर्जाला पीक कर्जाला व्याजाचा दर 12% होता, तो 6% आणला, तो 3% आणला. आणि जिथे जिल्हा बँका चालू आहेत त्या बँकांना सांगून काही जिल्ह्यात तो 0% सुद्धा आणला. कदाचित दृष्टी असली, लोकांचं सहकार्य असलं तर संकटातून बाहेर काढायला मार्ग निघू शकतो. पण आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, मग ते देवेंद्र फडणवीस असतील, त्यांचे सहकारी असतील, यांना कमी किंमत शेतकऱ्याची नाही. त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नाही. फक्त टीका टिप्पणी करणं एवढंच काम करणाऱ्या लोकांना तुमच्या प्रश्नाच्या सोडवणुकीची आस्था नाही. ज्यांना तुमच्याबद्दल आस्था नाही, त्यांच्याबद्दल आम्हालाही आस्था नाही. आम्ही तुम्हाला दाराशी उभं करणार नाही, मताचा दोघा तुम्हाला देणार नाही. हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल. अनेक गोष्टी सांगता येतील, स्थानिक गोष्ट आहेत. बंद झालेले कारखाने ते लाईनीत कसे लावायचे हा प्रश्न आहे. कुलदरी लाईन रोगाचं पाणी सोडणं आणि सीना नदीवर बॅरेज उभारणं ठीक काम आहे. आमच्या आधी आज इथे जे आमदार आहेत, शेजारचे जे आमदार आहेत, त्यांना अनेक वर्ष आम्ही लोकांनी मदत केली. लोकांचा प्रश्न सोडू असा शब्द दिला. प्रामाणिकपणानं संघटनेबरोबर राहू असं सांगितलं गेलं. पण आज कुठं गायब झालीच कळत नाही. या लोकांनी सीना नदीवर बॅरेज उभारणं यासाठी शब्द त्यांनी दिला होता. लेह रोगात पाणी सोडण्याच्या संबंधी शब्द दिला होता. आणि लोक मला सांगतात की हा शब्द पुरा केला आहे. अरे लोकांच्या जातो, लोकांना शब्द देतो, त्याची किंमत ठेवली जात नाही. त्यांनी मत मागायचा अधिकार गमावलेला आहे. त्यांना आम्ही मताचा जोगा देणार नाही. हा निकाल तुम्हाला घेतला आणि हे सांगावं लागणार. ठीक आहे, तुम्ही तुमची कारखानदारी वाढवली, माझी काही तक्रार नाही. मी तर ज्या काळात या जिल्ह्याचा संपर्क मंत्री होतो त्यावेळेस माझे रेकॉर्ड काढा. जास्तीत जास्त पैसे मग भवनदादा सांगतील किंवा सहकारी सांगतील त्यांना मी दिलं. हा महाराष्ट्राच्या रेकॉर्डमधला हिस्सा आहे. कुठलंही काम घेऊन आला तर माझी मान्यता असायची. आणि त्याचा हेतू हा होता की तुम्हा सगळ्यांच्या हिताची जपणूक प्रामाणिकपणाने करतात अशी एक समज माझ्या सरकारचा होता. पण नंतरच्या काळामध्ये लक्षात आलं की हे जे काही करतात ते शेतकऱ्यांच्यासाठी नाही, गावच्या लोकांच्यासाठी नाही. मग तो करमाळा असेल, तो वाडा असेल, तिथे जनतेच्यासाठी नाही. जे काही करायचं ते पहिल्यांदा आपल्याही स्वतःचा स्वार्थ याशिवाय दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. आणि जो स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो त्यांना आपल्याला इतकी सहकार्य करण्याची आवश्यकता नाही. आणि त्यासाठी आतापर्यंत कौतुक झालं, ते खूप झालं. आता या निवडणुकीमध्ये खरं चित्र त्यांचं
आणि तुम्ही सत्याच्या संदर्भात काय करू शकता या भागाचा निर्णय हा उद्याच्या 20 तारखेच्या मतदानामध्ये तुम्ही लोकांनी केला पाहिजे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत. आज विजेचा प्रश्न आहे, पाण्याचे प्रश्न आहेत. याचं मार्ग काढावं लागेल, एकत्र बसावं लागेल. नारायण आम्हाला तुम्ही निवडून द्या. उद्याच्या निवडणुकीमध्ये ते आल्याच्या नंतर नारायण आव्हानांना घेतो, धैर्यसिंह मोहित्यांना घेतो, बाकीचे महाविकास आघाडीचे जे कुणी आमदार निवडून येतील त्यांना बरोबर घेतो. मी स्वतः त्यांच्यावर बसतो, अधिकाऱ्यांना बोलवतो आणि हे प्रश्न कधीही सुटत नाही हे आम्ही बघतो. मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची ताकद आम्हाला सगळ्यांच्यामध्ये, तुमची ताकद आणि शक्ती नारायण आव्हाच्या मागे उभी करा आणि मोठ्या वचनच्या विजयी करा एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुढच्या सभांना जाण्याच्यासाठी परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा माईक सुरू कर. या ठिकाणी पाणी संघर्ष समिती कोरडू